आम्ही मॅनेज होत नाहीत, फुटत नाहीत, राजकारणासाठी काम करत नाहीत, जातीसाठी करतो आम्ही, गरिबासाठी करतो आणि ते आम्ही लढून मिळवतो. असं आमचा मुंबईला मोर्चा चालला गेला की आम्ही तुमच्या मागेच येणार आहेत असे म्हणणारे आम्ही नाहीत. आम्ही उपोषणाला बसलं का आम्ही लगेच तुमच्या जवळच येऊन उपोषणाला बसणार असले आम्ही नाहीत. आम्ही फुकट भांडं निकत नाही येत, आम्ही खुनशी नाही येत. मुद्दाम ओबीसीत मराठ्यात भांडणं लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं असले काम आम्ही नाही करत. आणि तुमची सगळी प्रक्रिया ती आहेत. त्यामुळं आम्ही आम्ही त्याला पडत नाही. पण आम्ही जिकडे सभा घेईन तिकडे जानला घ्यायची, आम्ही जिकडे दौरा टाकतो तिकडे जानला घ्यायचं. हे असले इतके तुच्छ विचाराचे नाही आहेत आम्ही मराठी. आम्ही उच्च विचाराचं काम करतो आणि भविष्याचा विचार करतो. ओबीसी मराठा वाद नाही झाला पाहिजे हे असे कामं करतो आम्ही. ते प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकजण काढू शकतो. पण आपल्या GRला शब्दसुद्धा बदलायचा नाही. सरकारला सांगतो धक्कासुद्धा लागला नाही पाहिजे. नसता महाराष्ट्रात नाही एके बी नेत्याला फिरवून नाही देणार. तिकडं मोर्चे काढा, काय करायचं तर करा, आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं. सरकारने आमच्या GRमध्ये येवल्याचं ऐकून जर काय खोड केले रे बाबा तर असे मराठी पुन्हा देशाने कवाच बघितलं नसते. आणि फडणवीस साहेबाला चांगला माहिती, शिंदे साहेबाला माहिती आणि अजितदादाला चांगलं माहिती. आपण बोलत नाही आणि जे बोललो ते करतो. आपण करोडोनी येईन म्हणलं करोडोनीच येत असते. पुन्हा या महाराष्ट्रात असा मराठा देशात आणि जगात कोणी बघितलंच नसन इतक्या ताकदीनं मराठी रोडवर येणार. मग महाराष्ट्रातले रस्ते रस्ते ब्लॉक होणार सगळे. एक बी नेता जवळ आमचं आरक्षण मराठ्याचं मिळत नाही, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं सध्यातली ही प्रोसिजर सुरू आहे, तोपर्यंत महाराष्ट्रात नेताच राहून देत नाहीत आम्ही. हे पण ध्यानात ठेवा मग तुम्ही.